जमिनीची कागदपत्र. अरे तू काय शेत गहाण टाकणार आहे का? अरे बोलतो कशाला काय अरे तू शेत गहाण टाकणार आहे की हे सांग मला. जास्त शहाणपणा करू नको गोप्या. मी ऐकलं ना समजा राडा बहीण. आणि मला एक गोष्ट सांग गोप्या, आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अरे मग म्हणून काय शेत गहाण टाकायचं असतं का मदन? काय गहाण टाकायचं म्हणले? वय भाऊजी कुठं काय? आता तर गोपू भाऊजी म्हणत होते की काहीतरी गहाण टाकायचं म्हणून. ते वहिनी सोनं घाण टाकलं ना, तर अजूक सोनं असतं ना तर मग अजूक घाण टाकलं असतं असं बोलला गोप्या. हा पण सोनं गहाण टाकणं आणि इकणं सारखंच आहे. हा पण मला सांगा वहिनी, तुमच्यासारखी ग्रामपंचायत सदस्य घरात असताना किती बी सोनं टाकू द्या ना घाण, माघारी आणता येईन है ना, है ना? हा बरोबर आहे. हा भाऊजी ते तुम्ही सोनं गहाण टाकायला निघाले तेव्हा मी तुमच्या विरोधात बोलले म्हणून राग तर नाही ना आला? काय वहिनी, अहो तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही बोललात. आणि कसे तुम्ही घरच्या सुनबाई आहात मोठ्या, आणि आमच्या वहिनी. वहिनी कसं आई समान असते. आईने बोललेलं कधी वाईट वाटतं का? वाटतं नाही. हा मग म्हणून तर मी तुम्हाला बोलले भाऊजी सरळ, तुम्हालाच काय ते कळतंय. राणे, अय राणे, यांना कधी कळणार नाही बघा. खरे आता काहीतरी बिघडलं असन बर का, म्हणून माझ्या नावाने वरडायल्यात. आलेच हा. अरे मी काय केलंय? तू काय केलं म्हणजे? राणी वहिनीने बघितलं असतं घरात चोरी केल्यासारखं झालं असतं का नाही? अरे मग चोरीच करतोय ना तू. स्वतःच्या घरातच करतोय ना. आणि 8 लाखाचा प्रश्न आहे, तू देणार आहे का मला? याशिवाय पर्याय आहे का? मदन अरे विचार कर की. बस काळ लागलं ना काळ्या जिभेच्या. बस हे कागदपत्र एकदा दुर्पदाबाईच्या हातात दिले उद्या विषय कट. पण हो कुठं कपाटात नको, सकाळी काजू आवरायला गेली तर घावायचे. गादी खालीच ठेवतो. पोराला टेन्शन आहे म्हणून माळ घेऊन बसल्यात त्या. काय म्हणली? आहे कशाला? पण तू मदन टेन्शन मध्ये आहे म्हणून माळ घेऊन बसली ना. मी रोज देव धुते ना, तवा मदनला काही होतं का? मी आपण तेच म्हणले, तवा मा मदनचं लय चांगलं होतं. बाई कशाची कमी नव्हती बाई मा पोराला. पण आता पहा ना कसं झालंय. अरे गप ना भाऊ, हा रडून काय होणार आहे? आता काही वडून आणायचंय? अरे रडून म्हणलं मी, रडून. इथं आपल्या डोक्याला काय आहे आणि हिच काय आहे? शेतीतून जेवढं मिळायचं ते मिळत. हा
पण 8 लाख म्हणजे काही कमी नाही. हा ए काजू पाणी आण बर. नान्या फाट्यावर तुझ्या ओळखीनं काही जमतंय का पान? कोणाकडे पैसे असणार इतके? हा अरे ज्यांनी ज्यांनी वावर इकले त्यांच्याकडे थोडेफार असतील. त्याच्या पुढं काय? बाई म्हणजे तुम्ही शेती ऐकणार आहात का काय? हा हा अयो आव ऐकलं का? आव बाहेर या समजानी समजा इकून टाकायला बसलेत नाही. आव या ना बाहेर. काय झालं का बरडायला? काय होणार आहे बाई? तुमच्या घरच्यांनी जमिनी कायचं ठरवलंय ना? आहे ना ना काय म्हणती? शेतीची कागदपत्र तर माझ्याकडे आहेत. ए अगं ऐकून तर घे राणी. अगं त्या जानेबाईच्या खिशानं गाण नव्हती टाकली का जमीन? बाई 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 बाई. म्हणजे आता काय वावर गहाण ठेवायचं का काय? अहो नाना असं काय करताय? हा ना. अहो नाना वावर गहाण टाकायचं म्हणजे? नाही 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 अजिबात जमणार नाही. मग रस्त्यावर आलो तरी चलन. अहो नाना शेती ही आपली आई आहे आणि तिलाच गहाण टाकून कसं जमन? नाही नाही अहो तुम्ही तरी काही बोला ना. अहो जिच्यामुळे आपल्याला 2 घास सुखानं खायला मिळतात तिलाच कसं दुसऱ्याच्या हातात देणार? हा नाही ना नको. Gopu, what Kajal is talking about? माझं वहिनी काय बोलले विचारायली. तर शेतीचं चाललंय हिशोबाने सांग. गहाण टाकायचं काय काढू नको बर. काजल वहिनी is talking about our farm. The farm is our mother. We exist because of our farm. Right, Kajal. वहिनी तुम्ही बरोबर बोलले असं म्हणायलेत. पण नुसतं बोलून काय उपयोग आहे आता? नानांनी तर ठरवलंय ना जमीन इकायचं. ए अरे गप ना भाऊ. हा हे आहे. अरे तू तरी काही बोल. काय सांगायचंय तिला? उचलली जीप की लावली टाळ्याला. माय मगाशी तर तुम्हीच म्हणत होता ना जमीन गहाण टाकायची का इकून टाकायची म्हणून. अरे गावातल्या लोकांना जमिनी इकल्या, काही लोकांनी गाण टाकल्या, त्याच बोलत होतो आम्ही. हा आणि हिला वाटलं का आम्ही जमीन गाण ठेवायचं ते बोलू राहिलो. काही ऐकतीन काही भैकती ती. नाही म्हणजे सगळ्यांचं ऐकून घ्यायचं ना. काय म्हणून राहिले सगळे काय नाही. हा भाऊजी अहो ऐकलं तरी चुकीचं असन ते. नानांचा लय जीव आहे शेतीवर. काळ्या आईच्या पोटात समद्यात गाढ झोपणारा हा शेतकरीच असतो आणि त्यालाही चुकाट्याचा भ्यावही वाटत नाही. पिकली जरी नाही ना तरी धीर धरायला लावती आणि देताना असं काय देते की समधी कसरच भरून काढती. नाही का नाना? हा मग अरे वावर आहे तागत दाबायलाची पावर आहे. Gopu, it seems everyone is talking something serious. समजे एवढे सिरियस होऊन काय बोलू राहिली असं विचारायली ती. राणी वहिनीचा गैरसमज झाला तर सांग. राजकुमारी काय म्हणल्या? ते काजू एवढी इमोशनल बोलू राहिली ना म्हणून ते विचारतात. अय भाऊ गोपू त्यांना म्हणा ह्या राणीचा गैरसमज झालता. अरे उगा शेती गाण टाकायचं बोललो तर काही इज्जत राहायची आपली. हा ना. Gopu, Rani Vini is misunderstood that we thought the issue of selling farmland was underway. So they were irritated. But everyone was passionate about answering them. oh. Rani Vani,
If farmland is so important to them, how they'll consider to mortgaging it? Try and understand that. काय म्हणल्या राजकुमारीजी? हा ते समद्यांचं एवढं प्रेम आहे जमिनीवर तर तिला गाण टाकायचा विचार तरी कोण करील? पाहिलं राणी, राजकुमारीजींना जे कळलं ते तुला कळलं नाही आणि कधी कळणार बी नाही. आजी आता मला वाटलं तसं चूक झाली माही. चूक झाली म्हणी. तू तर नेहमी बरोबर असते ना ग, तुला तर सगळंच कळतं ना. समद कळतं आम्हाला, पण आम्ही बोलत नाही म्हणून काय झालं? का चालवायचं आपलं आ? माझ्या लेकाला वाईट वाटलं बघा, निघून गेला तो. अहो मला वाटलं आता. ऐक ना, तू ना गोंधळ माणसाचा. काय गोंधळ होत नाही. आत्तू, डुबे आजी, नाना, अहो बस ना. अहो चुकीचं ऐकलं त्यांनी म्हणून असं बोलल्या. आणि शेतीसाठी त्यांचा बी जीव तुटतोच आहे ना. नाही का हो राणी वहिनी? हा मग बाई, माझ्या लेकाचा बिझनेस काय बुडाला. समजे हात धुवून त्याच्या पाठीमागे लागलेत. पण माझा मदन काही कमी नाही, पुन्हा उभं करीन समज. हा समद्यांचं जमिनीवरचं प्रेम पाहून टेन्शन आलं असेल ना मदन? हा नाहीतर काय. मदन, तुला आठवतं का रे लहानपणी नानांसंग आपण बैलगाडीतनं तिघं पण वावरात गेलो होतो ते? होय, मोकार धिंगाणा केला होता का नाही? मग आपल्या वावरातले नानानं भुईमुगाच्या शेंगा पण खायला दिल्या होत्या. तिची चव आजूक बी ना जिभेवर, नाही का? मदन, मग वावर गा नाही टाकणार? गोप्या, तुला किती वेळा सांगितलंय रे, इथून विचार करायचा नाही, इथून करायचं म्हणून. म्हणजे काय म्हणजे? वावर जर का घाण टाकलं नाही ना, ते ध्रुपदाबाई अख्ख्या खानदानाची इज्जत चावट्यावर मांडन. अख्ख्या खानदानाचा रुबाबा असा कोसळन असा. अरे मग काय आईला घाण टाकणार आहे का तो? ए गोप्या, ती शेती कळलं ना, प्रॉपर्टी, आणि ते फक्त ह्यांना कळू द्यायचं नाही, एवढंच आहे. अरे असं काय करायलास मदन? अरे घरच्यांना काय वाटन? हे बघ, तुला आजपर्यंत काहीच मागितलं नाही, प्लीज असं नको करू. गोप्या गप राय बरं. अरे गप कसा राहणार नाही मदन? अरे घरच्यांना काय वाटन? अरे नाही सहन होणार बाबा कोणाला. म्हणूनच घरच्यांना कधी विचारलं नाही, आणि तुला बी आता विचारलं नाही. आदर्श सुनबाईला दिवसभराची कामं झेपत नाहीत, म्हणून रात्र व्हायच्या आधी झोप लागते.
अहो काय झालं? काही नाही. मोगर आणि वहिनी बोलल्या त्याचं वाईट वाटतंय का? अहो त्यांचं बोलणं नका घेऊ मनावर तुम्ही. वहीन समजा नीट. महा विश्वास आहे तुमच्यावर. खरंच काजू? अहो खरंच म्हणजे काय, मी अशीच तुमच्या पाठी कायम उभी राहीन. हे रे महारीन, लईच गुणच आहे. पाणी देते काजू मला? हा आलेच. घ्या. बर काजू, लय थकलो आता, झोपतो. ठेवू का? अहो कपडे तरी. जाऊ दे. काजू, अगं ते महत्वाचे कागदपत्र आहेत. महत्वाचे? हा, ते इंग्लंडच्या कंपनीचे शेअरचे पैसे इकडच्या बँकेत भेटते का नाही ते बघायचं होतं, म्हणून हे कागदपत्र ठेवले होते. अहो मग कपाटात ठेवायचं ना. द्या इकडं. नाही, काही गरज नाही, ते आत्ताच घेऊन जायचेत ना, म्हणून ठेवलेत. बरं, फटकी पिशी काय नेता? मी चांगली पिशी आणून देते, थांबा. वाचलो भो थोडक्यात, नाही वाट लागली असती. भाई मदन, अरे ऐक ना, अजून येळ नाही गेला. गोप्या, तुला काल बोललोय ना, मी तुला हे नाही करू देणार. आडवायची हिंमत बी करू नको गोप्या. अहो थांबा. पिशी आणू पोतर दम निघत नाही तुम्हाला. घ्या. चला येतो. मी पण येतो. तू काय आला येतो? तू थांब घरी. येतो.
महाराज, ह्यांचं काम व्यवस्थित होऊ द्या.